भारत एक लोकशाही देश आहे। येथील नागरिकांना कोणत्याही राज्यात राहण्याचा आणि मुक्त विहार करण्याचा घटनेने हक्क दिला आहे। नोकरीनिमित्त किंवा पर्यटनासाठी तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊ शकता, तेथे राहू शकता। कायद्यानुसार तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही। परंतु तुम्हाला एक अशी जागा माहित आहे का, ज्या जागेवर जर आपण चुकून जरी गेलात तरी आपल्यावर सपासप बाणांचा वर्षाव होऊ शकतो। ही जागा भारतातीलच आहे। ती जागा म्हणजे नॉर्थ सेंटिनल बेट। नुकतंच या जागेवर एका अमेरिकन तरुणाने जाण्याचा प्रयत्न केला होता। त्याच्यासोबत पुढे काय झालं आणि ही जागा इतकी खतरनाक का आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहूयात। 26 मार्चला हा व्यक्ती पोर्ट ब्लेअर येथे पोहोचला आणि कुर्माडेरा किनाऱ्यावरून तो नॉर्थ सेंटिनल बेटांवर गेला। 29 मार्च रोजी रात्री 1 वाजता त्याने कुर्माडेरा येथून बोटीने प्रवास सुरू केला। त्याने एक नारळ आणि एका कोलाचे कॅन त्या बेटांवरील लोकांना भेट देण्यासाठी बरोबर घेतले होते, असे पोलिसांनी सांगितले। हा व्यक्ती सकाळी 10 वाजता सेंटिनल बेटावर पोहोचला। दुर्बिणीचा वापर करून त्याने त्या भागाचे निरीक्षण केले, पण त्याला कोणतेही रहिवासी आढळले नाहीत। तो 1 तास किनाऱ्यावर थांबला आणि तेथील लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी शिट्टी वाजवत राहिला, पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। तो 5 मिनिटांसाठी खाली उतरला आणि तो बरोबर घेऊन गेलेल्या भेटवस्तू त्याने किनाऱ्यावर ठेवल्या। याचबरोबर काही वाळूचे नमुने गोळा केले आणि त्याच्या बोटीकडे परतण्यापूर्वी त्याने व्हिडिओ रेकॉर्ड केला। दुपारी 1च्या सुमारास त्याने परतीचा प्रवास सुरू केला आणि संध्याकाळी 7 वाजता तो कुर्माडेरा समुद्र किनाऱ्यावर पोहोचला। येथे त्याला स्थानिकांनी पाहिल्याचे पोलिसांनी सांगितले। खरं तर त्याला याची कल्पना नव्हती की तो किती खतरनाक ठिकाणी गेला होता। या बेटावर सेंटिनेलीज लोक राहतात। सेंटिनेलीज ही अंदमान निकोबार बेटांवरील एक जमात आहे। त्यांचा अन्य लोकांशी संपर्क नाही। पोर्ट ब्लेअरच्या पश्चिमेला 64 किलोमीटर अंतरावर असलेल्या नॉर्थ सेंटिनल बेटावर त्यांचे वास्तव्य आहे। सरकारकडून या जमातीला विशेष संरक्षण देण्यात आले आहे। बाहेरच्या जगाशी या आदिवासी जमातीचा संबंध आला नाही आणि यापूर्वी त्यांच्याकडे गेलेल्या किंवा बेटांवर उतरलेल्या लोकांची हत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत। अमेरिकन मिशनरी जॉन चाऊ याने नोव्हेंबर 2018 मध्ये या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता। याच दरम्यान त्याची हत्या झाली। त्यामुळे या बेटांवर जर कोणी आले तर हे लोक त्याची डायरेक्ट हत्या करतात, असा या बेटाचा इतिहास आहे। नुकताच या बेटांवर गेलेला अमेरिकन तरुण किती वाचला होता याची आपल्याला कल्पना येईल। हा तरुण या बेटांवर गेला, त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। या व्यक्तीच्या अटकेबद्दल गृह विभागाला माहिती देण्यात आली, जेणेकरून याबद्दल परराष्ट्र मंत्रालय आणि अमेरिकन दूतावासाला पुढील माहिती देण्यात येईल, असेच पोलिसांनी स्पष्ट सांगितले। पोलीस म्हणाले, आम्ही त्याच्या आदिवासींसाठी राखीव भागाला भेट देण्याच्या उद्देशाबद्दल अधिक माहिती मिळवत आहोत। अंदमान आणि निकोबार बेटांवरील त्याच्या वास्तव्यादरम्यान त्याने आणखी कोणत्या ठिकाणांना भेटी दिल्या याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत। तो पोर्ट ब्लेअर येथे कुठे राहिला याबद्दल आम्ही हॉटेल कर्मचाऱ्यांशी चौकशी करत आहोत। या व्यक्तीकडून जप्त केलेल्या वस्तूंमध्ये एक फुगवून वापरता येणारी बोट आणि एक आउटबोर्ड मोटर यांचा समावेश आहे। एका स्थानिक वर्कशॉपमध्ये त्याने हे साहित्य गोळा केले होते। पोलिसांनी सांगितले की या व्यक्तीने त्याच्या प्रवासासाठी काटेकोरपणे नियोजन केले होते। तसेच त्याने समुद्रातील स्थिती, लाटा आणि कुर्माडेरा किनाऱ्यापासून प्रवासाबद्दल अभ्यास देखील केला होता। तसेच त्याच्या समुद्रातील प्रवासासाठी त्याने GPS चा वापर केला।